अशी शांत वाटते, ही अशी शांत. तू घरी घेऊन जा. अरे काय सांगू, एक दिवस घरी ती घेऊन असं जा. सगळ्यांचं ऐकणारी, नाही तो किती खोटं बोलतोय आणि काय काय बोलतोय हे मी व्यवस्थित ऐकते. एकतर हे जसं म्हणाले तसं आम्ही इतकी मजा केली, आम्ही सतत एकत्र असायचो आणि इतकं छान राहिलं नाही ना याचं दुःखही आलाय. त्याच्यामुळे सतत आणि त्याच्यामुळे मी फक्त आता ऐकते की किती खोटं बोलायचंय, बोलून घे. मग काय रिंकू साधी आहे, हा, साधी हे आहे. खरंय. हे खरं. रिंकू ऐकते सगळ्यांचं, हे खरंय. आता पण असा काहीतरी शब्द हो येणार का, पण ती शांत नाहीये. बापरे, अजिबात रिंकू शांत हसायला लागली ना की आम्ही निघून जातो, कारण त्याला खूप वेळ जातो. ती हसणार, मग अगदी समोरच्याला अचानक तू आलीस तर तुला वाटेल रडते की काय ही. एवढी हसते, रिंकूला पिन बसते. आम्ही तिला म्हणायचो चावी मारूया, चावी मारूया. एक चावी मारायची, मग रिंकू हसत राहते. आपण आपापली कामं करून आलो तरी ती हसतच असते. आणि शॉर्ट वर शॉर्ट मी झाले खूप त्याच्यामुळे. हसमुख मुली आहे. हसमुख वगैरे फक्त चेहऱ्यावर हसमुख म्हणजे हसरा चेहरा असणार आहे. ज्यांच्या गळ्यातनं हसताना तुटलेल्या वायलींचे आवाज येतात त्यांना हसमुख नाही म्हणत. अरे ती केवढी हसते, म्हणजे असं वाटतं की तू थांब आता. कालच आमचं एका प्रमोशन पण दरम्यान असू ती दे रे, सुरुवात हसणं झाली. आता खूप कमी झालं. अरे असं नको, हसतात की जेव्हा जेव्हा झिम्मा येतो तेव्हा हसतात की हो रे, पण त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते ना. हे बरोबर आहे. क्या बात है. हस तू, हस रिंकू, हस हस. तू, आम्ही रिंकू. काही तुला अडवणार नाही. तू रिंकू हस. तू सुरू आता. मला एकदा वाटतं त्यांना लोकशाहीच्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे. तेव्हा सुरू तेव्हा सुरू सुरू, yes. डोळ्यातनं पाणी यायला लागलं की समजायचं की चावी कंट्रोल बसली. करतो, जीप चावून काही होणार नाही.